नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आरटीओ एमवाय 2026 फॉर्म भरत असताना नवीन विद्यार्थ्यांना इश्यू येतोय. पहिला एक इश्यू एमपीएससीने सॉल्व्ह केला, पण आता परत दुसरा इश्यू सॉल्व्ह होत नाहीये. काय नेमका थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुन्हा ही चूक एमपीएससी कडनं झालेली आहे. घोळ मिटतच नाही, उमेदवारांचा संताप मात्र वाढत चाललाय. नेमका इश्यू काय थोडक्यात बघा. जेव्हा मी फॉर्म भरला जातो, पहिला एक इश्यू होतो बघा, 10 दिवसांनी सॉल्व्ह केला. किती 10 दिवसांनी? 27 जूनला फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आणि 8 जुलैला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. कोणता? हा बघा. तुम्हाला शेवट प्रश्न विचारला जायचा एमवायचा फॉर्म भरत असताना, तुम्हाला मोटरसायकल विथ गिअर आहे का, लाईट मोटर व्हेकल आहे का, ट्रान्सपोर्ट व्हेकल आहे का. इथे यसच करावं लागायचं. अरे नसताना यस का करायचं? ऍड मध्ये सांगितलंय तुम्ही तुमच्याकडे लायसन्स नसताना फॉर्म भरू शकतात, तरी पण इथे फॉर्म भरताना नो करून आम्ही फॉर्म भरायला जातो. तर आम्हाला ही विंडो येत होती, काय, डू यू हॅव व्हॅलिड परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ मोटरसायकल विथ गिअर. यस करावं लागत होतं. नसताना अडचणी होती. आता याच्यावर 10 दिवसांनी सोल्युशन दिलं. बघा एमपीएससी किती फास्ट आहे. आणि म्हणे ऑनलाईन एक्झाम घ्यायच्या. कसं होणार ऑनलाईन एक्झामचं यांचं? इथे दिसतं ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बघा हे इंजिनियर, यांच्याकडे कोणते इंजिनियर माहित नाही आहे. हा प्रश्न 10 दिवसांनी मिटवला. आता यांना फॉर्म भरत होतो, पण दुसरा प्रश्न उभा राहिलाय तो हा. मी एका विद्यार्थ्याचं प्रोफाईल तुमच्या समोर जाणून बुजून ठेवलेला आहे. त्या विद्यार्थ्याला विचारून किंवा त्या विद्यार्थ्याची डिग्री व्यक्त करतो मी. हिंगोली नावाचा विद्यार्थी आहे. ह्या विद्यार्थ्याचं प्रोफाईल आहे. त्याची बर्थडेट बघा 3/8/2027 आहे. मला सांगा 3/8/2007 आता 3/8/2026 ला याचं वय किती होणार आहे बरं? याचं वय होणार आहे 19 वर्ष. आणि यांनी काय सांगितलं ऍड मध्ये की 1 ऑक्टोबरला तुमचं मिनिमम वय किती असावा? एमए साठी 19 असावा. बघा मिनिमम वय, किमान वय मर्यादा सर्व उमेदवारांना. मग 19 बसतं ह्या उमेदवाराचं. इव्हन हा 19 प्लस होतोय, हा 19 प्लस होतोय, 1.5-2 महिने प्लस होतोय. मग ह्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येऊ नये का? ह्या विद्यार्थ्याला फॉर्म भरताना काय काय सांगताय? एम यासाठी यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट, मिनिमम एज क्रायटेरिया और अंडर एज क्रायटेरिया. कंडिशन, कोणती कंडिशन? काही पण टाकतात तुम्ही राव. बरं मी याचं पूर्ण प्रोफाईल चेक केलं. यांनी जी हाईट टाकली ती 165 सेंटीमीटर आहे, व्हॅलिड आहे. 163 लागते फक्त. चेस्ट यांनी 80 टाकलेली आहे, फुगून त्याची 85 टाकली, 79-84 पाहिजे, ती पण ओके आहे. याच्यात तर काही प्रॉब्लेम नाहीये. मग एज कल्टर मध्ये प्रॉब्लेम काय सांगता? 19 प्लस आहे. असा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आणि मला मेसेज आले. काही विद्यार्थ्यांचे रिप्लाय किंवा कॉल घेता आले नाही, पण असे प्रश्न आहेत सध्या विद्यार्थ्यांचे जे नवीन आहेत. आता एमपीएससीला मी कॉल केला याच्यावरती, काय करावं याच्यावरती? हे सगळं बरोबर असताना असं का होतंय? तर मी याच्यासाठी काय केलं, एमपीएससीला कॉल केला. कॉलमध्ये त्यांनी काय सांगितलं, 5 मिनिटं घेतले. पहिले कॉल घेतला, माझी डिटेल्स घेतली त्या विद्यार्थ्याची, नाव काय सांगा, मोबाईल नंबर सांगा. ते घेतलं, त्यांनी चेक केलं आणि मग 2 मिनिटं पॉज घेऊन परत कॉल उचलला आणि सांगितलं की सर तुम्ही याच्या पहिले कॉल केला की? म्हणलं हो नाही केलेला, पहिलाच कॉल केलाय, मला पहिल्यांदाच फॉर्म भरतो एमपीएससीचा, मला असं सुरुवातच अशी होते माझी. थोडं वेळ अजून थांबा. परत 1 मिनिटं त्यांनी थांबले, पॉज घेतला आणि मग परत मला सांगितलं सर हो इश्यू आहे थोडासा, तुमचे सगळे प्रोफाईल बरोबर आहे, आमच्याकडे इश्यू आहे, आज संध्याकाळपर्यंत सॉल्व्ह होईल, नाही झाला तर उद्या कॉल करा. म्हणजे बघा काय उत्तर आहे, नाही सॉल्व्ह. आणि आम्ही तुमचे चुका पण आम्हीच सांगतोय, त्यात तुम्ही आम्हाला आमच्या अकाउंटला पैसे पाठवता का? नाही, तुमच्या चुका दाखवायला आमच्याकडूनच पैसे घेतात तुम्ही. अरे हे कसं काय? हे एकदम चुकीचं आहे म्हणजे. आणि पहिला प्रॉब्लेम सोडला 10 दिवस लावले, आता हा प्रॉब्लेम सोडला अजून 10 दिवस जर घेतले तर फॉर्म भरण्याची डेट संपून जाईल. मग तुम्ही परत डेट वाढून द्या, काय तर तुमची चुकी आहे. सो हा प्रॉब्लेम बऱ्याच जण येत आहे. तर काय करायचं, कॉल करा सगळ्यांनी. बघा हे नंबर आहेत, कॉल करा, ह्या नंबरला कॉल करा, सगळ्यांनी करा कॉल. हे बघा आपण कॉल करायची होणारच नाहीये, हे असंच आहे, सगळं असंच आहे, व्हायला पाहिजे पण नाही होते. दुसरं मेल पण करा. हे बघा हे मेल आयडी आहे support-online@mpsc.go.in. दुसरा contact-secretary@mpsc.go.in. यांना मेल पण कराच, त्याशिवाय नाही होणार. एकाने कॉल करून होत नाही, हे लोक सुधरतच नाहीये. तो सगळ्यांनी कॉल करा. आता टेक्निकल हे कोणतं यांचं विंग आहे, त्यांना पण त्यांच्यापर्यंत मेसेज जायला पाहिजे आणि हे भविष्यात नाही व्हायला पाहिजे, एवढीच मागणी आहे. तर तुम्हाला जर हा इश्यू येत असेल, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये इश्यू येत असेल, तर सगळ्यांना कॉल करावाच लागेल, अन्यथा हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह होणार नाही. किती दिवस लागतात माहिती नाही, तुम्ही लवकर करा तर लवकर सॉल्व्ह होईल. आता हे ऑनलाईन एक्झाम घेणारे कशी घेणारे माहिती नाही. आता यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि बघा याच्या पहिले पण मी मेल केलेले, मी स्वतः मेल केलेले आहे त्यांना. त्यांचा रिप्लाय काय एवढंच, तुम्ही ह्या नंबरला कॉल करा. रिप्लाय तर तुमच्या चुका आम्ही दाखवतोय, तुम्ही म्हणतात ह्या नंबरला कॉल करा. ठीक आहे, हरकत नाही. फॉर्म भरण्याची डेट 17 जुलै आहे, अजूनही वेळ आहे आपल्याकडे. सो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि नवीन विद्यार्थ्यांना जे अंडर एज दाखवते चुकून, त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरतील, काळजी करू नका. पण मात्र तयारी जबरदस्त करा. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची आरंभ बॅच 3.0 ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन तुम्हाला मराठी इंग्लिश माध्यममध्ये, ऑफलाईन तुम्हाला पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिकला अवेलेबल आहे. लगेच जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. 30% डिस्काउंट तुम्हाला असणार आहे. यासाठी तुम्हाला स्वतः धनंजय कचारे सर, ज्यांनी 17 आणि 20 ला दोनदा एक्झाम क्रॅक केली आहे, त्यांची पूर्ण स्ट्रॅटेजी तुमच्यावर शेअर होणार आहे. त्यांची टेक्निकल नॉन टेक्निकलची टीम आहे आणि तुमच्या पद्धतीनेच आम्ही शिकवणार आहोत. कारण महाराष्ट्रात एकमेव ही बॅच जी सेपरेट
तुम्हाला फक्त आरटीओ एम साठी आम्ही चालू केलेली आहे. बाकीच्या 4 पदांसाठी आमची लक्ष्य बॅच ऑलरेडी अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला अभिजित राठोड सर लीड करताय, पूर्ण स्ट्रॅटेजी शेअर करणार, त्यांची टीम त्यांच्यावर असणार आहे. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेली ऍपची, ऍप डाउनलोड करा, बॅच लगेच जॉईन करा. आता विशेष ह्या बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स, टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ अवेलेबल आहे. स्टेट बोर्डचे लेक्चर्स आणि टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. 1-to-1 काउन्सिलिंग पण अवेलेबल आहे. स्टडी मटेरियल सुद्धा अवेलेबल आहे. कुठेच जायची गरज नाही. त्यासाठी एकच करा, हा ऍप आहे, हे ऍप डाउनलोड करा किंवा अधिक माहिती ह्या नंबरला कॉल करा. अजून मनात काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडला लाईक करून सगळ्यांना शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव अकॅडमी जी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन देणार म्हणजे देणार. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.